नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी मधील बीजगणित म्हणजेच गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण जे आहे दोन चलातील रेषीय समीकरणे याचा क्रॅमर्स रूल हा भाग शिकणार आहोत. क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने आपल्याला चलाच्या किमती शोधता येतात. दोन चलांच्या किमती क्रॅमर्स रूलने कशा शोधायचं याचं एक आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. 2x अधिक 3y बरोबर 5 व 4x अधिक y बरोबर 7. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेली समीकरणे जी आहेत ती एकाखाली एक लिहून घ्यायची आहेत. 2x अधिक 3y बरोबर 5 याला समीकरण 1 असे नाव दिले आणि दुसरं समीकरण आहे 4x अधिक y बरोबर 7 याला समीकरण 2 असे नाव दिले. यावरून आपल्याला पहिला डिटर्मिनंट निश्चयक काढायचा आहे. मग निश्चयकाची किंमत म्हणजे एक्सचे सहगुणक जे आहेत ते जसे आपल्याला एकाखाली एक दिसत आहेत 2 आणि 4 आपण तसे लिहिले. त्यानंतर वायचे सहगुणक वरती 3 आहे तर खालच्या बाजूला 1 आहे. हा झाला आपला निश्चयांक डी. आता निश्चयांकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला पहिला तिरका गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 1 वजा दुसरा तिरका गुणाकार 3 गुणिले 4. पहिला गुणाकार 2 1 2, 3 चौक 12, 2 वजा 12 म्हणजे वजा 10. निश्चयक डी ची किंमत आपली पहिली मिळाली वजा 10. त्यानंतर आपल्याला पुढचा निश्चयक काढायचा आहे तो म्हणजे dx. dxची किंमत काढताना आपण डीच्या कॉलममधल्या किमती झाकणार आहोत आणि त्याच्याऐवजी समीकरणाच्या उजव्या बाजू ज्या आहेत 5 आणि 7 त्या टाकणार आहोत. म्हणून dxची किंमत आपली 2 आणि 4 झाकल्यावर झाली 5 आणि 7 आणि शेजारी आहे 3 आणि 1. मग परत dxची किंमत काढण्यासाठी निश्चयकाचं सूत्रानुसार पहिला तिरका गुणाकार 5 गुणिले 1 वजा दुसरा तिरका गुणाकार 3 गुणिले 7. पहिला तिरक्या गुणाकाराचं 5 1 5 आणि 3 7 21. 5 मधून 21 गेले राहिले वजा 16. dxची किंमत आली वजा 16. हा झाला dx. आणखी एक निश्चयक काढायचा आहे त्याला आपण म्हणणार आहे dy. आता dy. मग dy किंमत काढण्यासाठी निश्चयक d याचा पहिला कॉलम जेव्हा आपण झाकतो तेव्हा आपल्याला dx मिळतो. आता आपण दुसरा कॉलम झाकूया. मग त्याच्या जागी दुसरा कॉलम झाकला तर पहिला कॉलम जो आहे तो आहे 2 आणि 4 आणि जो झाकलेला आहे त्याच्या जागी आपल्याला समीकरणाची उजवी बाजू ठेवायची आहे 5 7. म्हणजे dy आपल्याला मिळेल 2 4 5 आणि 7. पुन्हा तिरका गुणाकार 2 गुणिले 7 वजा दुसरा तिरका गुणाकार 5 गुणिले 4. 2 7 14, 5 चौक 20 म्हणजे उरला वजा 6. dy ची किंमत आली वजा 6. म्हणजेच आपल्याला मिळालेलं आहे d बरोबर वजा 10, dx बरोबर वजा 16 आणि dy बरोबर वजा 6. यावरून आपण चलांच्या किमती आता काढूया. हे बघा आता चलाच्या किमती कशा काढणार तर याच्या खाली आपण लिहिणार क्रॅमर्स रूलने आणि पहिली किंमत काढायचं सूत्र आहे x बरोबर dx भागिले d आणि दुसरी किंमत काढायचं सूत्र आहे y बरोबर dy भागिले d. मग आता पहिली किंमत काढूया. dx ची किंमत आहे वजा 16 आणि d ची किंमत आहे वजा 10. वजा वजा कट होईल
आणि 2ने भाग जाईल. बे 5 10, बे 8 16. म्हणून आपलं उत्तर आलं 8/5 एक्सची किंमत. आणि वायची किंमत काढण्यासाठी dy ची किंमत आहे -6, डीची किंमत आहे -10, वजा वजा कट झालं. बेत्रिक 6, बे 5 10, 3/5 वायची किंमत आली. म्हणून दिलेल्या समीकरणांची उकल x बरोबर 8/5 आणि y बरोबर 3/5 असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता अशीच काही समीकरणं सोडवण्यासाठी प्रॅक्टिसला दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवायची. समीकरण नंबर 2 आहे 3x अधिक y बरोबर 8 आणि 4x अधिक 2y बरोबर 5. आणखी एक आहे 3x वजा 2y बरोबर 3, 5x वजा 4y बरोबर 7. ही 2 समीकरणं तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवायची आहेत आणि ग्रॅमर्स रूलचा वापर करून अचूक उत्तरे शोधायची आहेत.